शेतकऱ्यांनो नमस्कार. न्यूट्रिएप शिवार फेरीमध्ये आपला कृषी मित्र राहुल पाटील एकदा संत्रा व मोसंबी शेतकऱ्यांचं मी स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, बऱ्याच संत्रा आणि मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांचं आंबिया बहारचं नियोजन चालू झालेलं आहे आणि आज आपण या ठिकाणी परतवाड्यात आलेलो आहे. ह्या शेतकऱ्यांचं सुद्धा आंबिया बहारचं नियोजन आहे. बाग ताणात आहे आणि बाग ताणात असल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला बाग ताणात असल्यानंतर पहिलं पाण्यात देण्याच्या वेळेस प्रत्येक शेतकऱ्याला प्रश्न पडतो की बेसल डोस काय टाकला गेला पाहिजे. त्या शेतकऱ्यांसाठी आजचा खास व्हिडिओ. शेतकरी बांधवांनो, प्रत्येक शेतकरी आता आपल्या बेसल डोसला नत्रस पुरत पालाश म्हणजे NPK बरोबर त्या ठिकाणी कोणत्या कंपनीचं मायक्रोडन किट हे वापरत असतो. परंतु आजपर्यंत जे शेतकरी मायक्रोडन किट वापरत आहेत हे सगळे सल्फेट स्वरूपात होते. म्हणजे त्यामध्ये तुमचं झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नीज सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट अशा पद्धतीचं मायक्रोडन किट तुम्हाला मिळत होतं. आणि ज्या वेळेस तुम्ही NPK म्हणजे 10-26-26 किंवा DAP वापरता त्या फॉस्फरस बरोबर ते झिंक सल्फेट, ते फेरस सल्फेट त्या ठिकाणी रिॲक्ट होतं आणि ते तुमचं जमीन तसंच पडून राहतं. तुम्हाला ते 10-26 सुद्धा उपलब्ध होत नाही, तो फॉस्फरस उपलब्ध होत नाही आणि ते मायक्रोडन सुद्धा उपलब्ध होत नाही. मग याच्यासाठी न्यूट्रिएपने असं नाविन्यपूर्ण प्रोडक्ट काय आणलेलं आहे ते आहे न्यूट्रिएप फॉर्म्युला नंबर 1 आणि 2. शेतकरी बांधवांनो, न्यूट्रिएप फॉर्म्युला का वापरायचा हे तुम्हाला सांगू इच्छितो. कारण की ज्या शेतकऱ्यांना आता ताणनंतर खतं द्यायची आहेत, पाणी द्यायचं आहे, त्या शेतकऱ्यांनी न्यूट्रिएप फॉर्म्युला तुमचा एका झाडाला 300 ते 400 ग्रॅम प्रति प्लांट वापरायचा आहे. न्यूट्रिएप फॉर्म्युला का वापरायचा? न्यूट्रिएप फॉर्म्युला हा 100% चिलेटेड स्वरूपात आहे. त्या ठिकाणी तुम्हाला झिंक, फेरस, मॅग्नीज, मॅग्नेशियम हे चिलेटेडमध्ये मिळणार आहे. बोरान त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. सिलिकॉन जे झाडाला अतिशय गरजेचं आहे, बायोटिक अबायोटिक ट्रेसपासून वाचवतं ते त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर टुमोर ग्रॅन्युअल जे सॉइल हेल्थ सुधारवण्याचं काम करतं ते त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता बरेच शेतकरी ताडण अवस्थेत त्यांचे बागा आहेत आणि त्या ठिकाणी पहिलं पाणी देणार आहेत. तर पहिल्या पाण्याबरोबर 300 ते 400 ग्रॅम प्रति झाड तुम्हाला संत्रा मोसंबीसाठी न्यूट्रिएप फॉर्म्युला वापरायचा आहे. धन्यवाद.